नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom सेमिस्टर फर्स्ट, ग्राहक संरक्षण, चॅप्टर क्रमांक 1, लेक्चर क्रमांक 6. मागील लेक्चरमध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटना याबाबत माहिती घेतली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मार्गदर्शक तत्त्वे या अंतर्गत युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत जे काही तांत्रिक सहाय्य व क्षमतावर्धक उपक्रम चालवले जातात, अशा 6 उपक्रमांची माहिती आपण घेतली. त्याचबरोबर युनो संघटनेमार्फत ग्राहकांना जे 8 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत त्याची माहिती आपण घेतली. युनो संघटनेमार्फत ग्राहकांना जे 8 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत त्याची पुन्हा थोडक्यात एकदा मी माहिती देतो. त्यामध्ये पहिला अधिकार आहे निवड करण्याचा हक्क किंवा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार, शाश्वत पर्यावरण प्राप्त करण्याचा अधिकार, प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा अधिकार, ग्राहकांची बाजू विचार ऐकून घेण्याचा अधिकार, उपभोग्य वस्तू सेवांविषयी माहिती प्राप्त करण्याचा अधिकार. ब या घटकाकडे आपण जाऊया. अ घटकामध्ये आपण जे क्षमतावर्धन उपक्रम आहेत युनोचे ते बघितले. पुढील मुद्दा आहे ब, संयुक्त राष्ट्रसंघाची ग्राहक संरक्षणासाठी उद्दिष्टे. यामध्ये पहिले उद्दिष्ट आहे ग्राहक संरक्षणासाठी जागृती. सदस्य देशांमध्ये ग्राहक जागृतीसाठी विशेष प्रयत्न करणे. संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत जे सदस्य राष्ट्र आहेत या सदस्य राष्ट्रांमध्ये ग्राहक संरक्षणाची जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रकारच्या मोहिमा राबवण्याचं काम, संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी ग्राहकांना जागृत करण्याचं काम या ग्राहक संरक्षण जागृती अंतर्गत करण्याचा उद्देश हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा आहे. दुसरा उद्देश आहे बाजारपेठेत अनुकूल परिस्थिती निर्माण करणं. ग्राहकांना भरपूर पर्याय उपलब्ध असतील व रास्त किमतीला वस्तू उपलब्ध होतील या दृष्टीने विविध देशातील बाजारपेठेत अनुकूल परिस्थिती निर्माण करणं. आता ग्राहक वर्ग जो आहे हा ग्राहक वर्ग बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवा खरेदी करायला गेल्यानंतर त्याच्यासमोर अनेक प्रकारचे पर्याय असतात. यामध्ये वाजवी किंवा रास्त किमतीला वस्तू उपलब्ध होतील या दृष्टीने विविध देशातील बाजारपेठ अनुकूल परिस्थिती निर्माण करणं, की जेणेकरून बाजारपेठेमध्ये ग्राहकांना वस्तूचे पर्याय उपलब्ध असतील, रास्त किमतीला वस्तू उपलब्ध मिळेल यासाठी बाजारपेठेमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचं उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ग्राहक संरक्षणाबाबत ठेवलेलं आहे. तिसरं उद्दिष्ट आहे ग्राहक संरक्षण व उत्पादन खर्चात बचत यांचा मेळ घालणं. या अंतर्गत विविध देशांमध्ये ग्राहक संरक्षणाचं उद्दिष्ट साध्य करत असताना वस्तूचा उत्पादन खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल का, याबरोबर ग्राहक संरक्षणाअंतर्गत उत्पादन खर्चात बचत करून ग्राहक व उत्पादन कंपनी यांच्यात मेळ घालण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. यासाठी ग्राहक संरक्षण अंतर्गत मध्यस्थांचं उच्चाटन करणं, वस्तू उत्पादकापासून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवणं यासारखे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून युनो संघटना काम करताना दिसून येते. चौथा आहे कायदेशीर चौकट.
सदस्य देशांसाठी ग्राहक संरक्षणाच्या उद्देशाने एक समान कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं. म्हणजे या अंतर्गत जे देश आहे या देशांसाठी ग्राहक संरक्षण प्राप्त व्हावं या उद्देशाने समान कायदे समान नियम तयार करण्याचं काम यामध्ये केलं जातं. 5वं उद्दिष्ट आहे सहकार व उत्तम व्यापार पद्धती. व्यापारातील उत्तम पद्धती व ग्राहक संरक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्याला उत्तेजन देणं, जेणेकरून देशामधील व्यापार पद्धती उत्तम प्रकारे चालावी, व्यापाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं यासाठीचा प्रयत्न ग्राहक संरक्षणाअंतर्गत युनो संघटना करते. कारण की व्यापारी आणि उत्पादक यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं गरजेचं आहे. व्यापारी आणि उत्पादक यांच्यामध्ये समन्वय जर नसेल तर उत्पादकांनी ठरवलेली किंमत जी आहे ही व्यापारी जास्त आकारण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांची पिळवणूक होण्याची शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे सहकार्य आणि उत्तम व्यापार पद्धती निर्माण करण्याचा उद्देश संयुक्त राष्ट्र संघटना आपल्या डोळ्यासमोर ठेवत असते. 6वं उद्दिष्ट आहे शाश्वत उपभोक्ता मिळावा यासाठी प्रयत्न करणं. सदस्य देशातील जनतेला आश्वासक गोष्टींचा निरंतर शाश्वत उपभोग घेता यावा यासाठी विविध उपाययोजनांना उत्तेजन देणं. म्हणजे शाश्वत उपभोग म्हणजे नेमकं काय की ज्या वस्तू ग्राहकांसाठी जीवनावश्यक आहे त्या वस्तू ग्राहकांना हक्काने मिळाव्यात यासाठीचा प्रयत्न या अंतर्गत केले जातात. संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत जी काही ग्राहक संरक्षणाची उद्दिष्टे आहेत ती या ठिकाणी आपण बघितली. पुढील मुद्दा आपला आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्राहक संरक्षणासाठी 1985च्या मार्गदर्शक सूचना. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्राहक संरक्षणार्थ 1985च्या मार्गदर्शक सूचना. 1985मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना अंतर्गत ग्राहकांना संरक्षण मिळावं यासाठी काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी केले गेल्याचे दिसून येते. यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या ग्राहक संरक्षणार्थ मार्गदर्शक सूचनांमागील उद्दिष्ट. यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे उच्च नैतिकता. नैतिकता म्हणजे काय? नीतिमूल्य. नीतिमूल्य म्हणजे नीतिमत्ता. नीतिमूल्य म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे नेमकं काय? नीतिमूल्य म्हणजे वागण्यासाठी समाजाने घालून दिलेले नियम, ही आहे नीतिमूल्य. आपण समाजामध्ये वागत असताना आपली नीतिमूल्य नीतितत्व खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करणं म्हणजे नीतिमूल्य. जसं की एखाद्या टू व्हीलर गाडी चालवणाऱ्याने गतिरोधक न बघता जोरदारपणे गाडी त्याच्यावरून चालवली तेव्हा आपण म्हणतो त्याची नीतिमत्ता ढासळलेली आहे. म्हणजेच काय? तो नियम पाळत नाही. हा नियम कोणी घालून दिला? समाजाने घालून दिला, सरकारने घालून दिला की शाळा किंवा महाविद्यालये यांच्याजवळ गतिरोधक असावी जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठली कारपासून मोटरसायकलपासून दुखापत होणार नाही. म्हणजे नीतिमूल्य ही समाजाने निर्माण करून दिलेली असतात. नीतिमूल्याअंतर्गत समाजामध्ये कसं वागावं या संदर्भात अनौपचारिक संबंधाचे नियम या ठिकाणी तयार केलेले असतात. आता उच्च नैतिकता पाळावी. उत्पादन व वितरण प्रक्रियेमध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी व्यवसायात उच्च नैतिकता पाळावी हे बघण्याचं काम संयुक्त राष्ट्र संघटना करते की जेणेकरून उत्पादन करत असताना ग्राहकांचं नुकसान होणार नाही, वितरण करत असताना
ग्राहकांना वस्तूंचं योग्य वेळी व योग्य ठिकाणी वाटप होईल, वस्तू ग्राहकांना उपलब्ध होईल, यासाठीची उच्च नैतिकता ठेवणं हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या उद्दिष्टांमध्ये येतं. दुसरं म्हटलं की आंतरराष्ट्रीय सहकार्य. संयुक्त राष्ट्र संघटना ही एका देशापुरती मर्यादित नाही, तर जगातील अनेक देश या संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत. या ग्राहक संरक्षणाअंतर्गत जे आंतरराष्ट्रीय पातळीवर विभिन्न प्रकारचे देश आहे, या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विभिन्न प्रकारच्या देशांनी एकमेकांना चांगलं प्रकारचं सहकार्य निर्माण करून देण्याचं काम यामध्ये केलं जातं. तिसरं उद्दिष्ट आहे संयुक्त राष्ट्रांना मदत. ग्राहकांचं नुकसान होईल अशा अनुचित व्यापारी पद्धतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदस्य राष्ट्रांना मदत करणं, जेणेकरून ज्या राष्ट्रांमध्ये ग्राहकांचं नुकसान झालेलं आहे, ज्या देशामध्ये अनुचित व्यापार म्हणजे चुकीचा व्यापार, काळा बाजार, भ्रष्टाचार, भेसळ अशा प्रकारचा जो अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला जातो, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना मदत करण्याचं काम यामध्ये केलं जातं. चौथं उद्दिष्ट आहे देशांना मदत करणं. सदस्य देशातील नागरिक व ग्राहकांना योग्य संरक्षण देण्यासाठी त्या देशांना सहाय्य करणं, मदत करणं. संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत एखाद्या देशामध्ये जर ग्राहकांचं काही नुकसान झालं असेल, ग्राहकांना एखाद्या सुरक्षेची गरज असेल, तर त्यासाठी आर्थिक मदत करण्याचं काम संयुक्त राष्ट्राअंतर्गत केलं जातं. पाचवं उद्दिष्ट आहे बाजारपेठ विकासाला उत्तेजन देणं. ग्राहकांना रास्त किमतीला अधिक पर्याय उपलब्ध होतील यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत प्रयत्न केला जातो. यानुसार विविध देशात बाजारपेठा विकासाला उत्तेजन दिलं जातं. विविध देशांमध्ये ज्या विभिन्न प्रकारच्या बाजारपेठा असतात, या बाजारपेठेअंतर्गत बाजारपेठेमध्ये एकाच वस्तूचे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केला जातो. वस्तूसाठी पर्याय उपलब्ध नसेल तर काय होतं? मक्तेदारी होते. आज आपल्या देशामध्ये डिझेल, पेट्रोल, गॅस आणि लाईट यांना आपल्यासमोर पर्याय नाही. आहे का पर्याय? काहीच पर्याय नाही आपल्याला. म्हणून काय होतंय की ह्या कंपन्या त्यांना पाहिजे तेवढ्या वस्तूच्या किमती आकारतात आणि ग्राहकांची पिळवणूक करतात. म्हणून वस्तूंना पर्याय उपलब्ध असणं गरजेचं आहे. या वस्तूला पर्याय जर उपलब्ध जर असेल तर ग्राहकांना त्याला आवडती वस्तू खरेदी करता येते, त्याची पिळवणूक होत नाही. नंतर 6वं उद्दिष्ट आहे ग्राहक विकासासाठी प्रयत्न करणं. यामध्ये स्वातंत्र्य गटाच्या ग्राहकांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. स्वातंत्र्य गट म्हणजे नेमके कोणते गट? जसं की लहान मुलांचा गट, प्रौढ माणसांचा गट, तरुण माणसांचा गट, स्त्रियांचा गट, ग्रामीण स्त्रियांचा गट, शहरी स्त्रियांचा गट, अशा प्रकारचे जर ग्राहकांचे काही गट असतील किंवा गट नसतील तर विशिष्ट गटाच्या ग्राहकांसाठी विशिष्ट प्रकारच्या चांगल्या कल्याणकारी योजना राबवून ग्राहकांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. जेणेकरून ग्राहकांचा विकास करत असताना ग्राहकांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, ग्राहकांना चांगल्या प्रकारे संरक्षण मिळावं यासाठीचा प्रयत्न या उद्दिष्टाअंतर्गत केला जातो. 7वं उद्दिष्ट आहे सदस्य देशात उत्पादन व वितरण. ग्राहकांच्या इच्छा व गरजा पूर्ण करण्याकरता सदस्य देशांमध्ये विभिन्न वस्तूचं उत्पादन होईल, वितरण होईल यासाठी प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून
एका देशाने दुसऱ्या देशामध्ये विभिन्न प्रकारच्या वस्तू व सेवा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी प्रयत्न देखील यामध्ये केला जातो. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षणार्थ मार्गदर्शक सूचनांमागील जी 7 उद्दिष्टे आहेत ती आपण या ठिकाणी बघितली. आता पुढील भाग आहे ब, मार्गदर्शक सूचनांमागील सर्वसाधारण तत्वे. संयुक्त राष्ट्र संघटना अंतर्गत ज्या विभिन्न प्रकारच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत यामागील काय तत्व आहेत ती तत्व आपण यामध्ये बघणार आहोत. पहिलं तत्व आहे मूलभूत सुविधा धोरण. सदस्य देशातील सरकारने ग्राहक संरक्षणासाठी धोरणे विकसित करत असताना, धोरणे राबवत असताना त्याचा योग्य तो पाठपुरावा करावा. विशेषतः ग्रामीण भागातील जी जनता आहे ती दारिद्र्य रेषेखालील लोकांना लाभ व्हावा यासाठी ग्राहक संरक्षणाच्या अंतर्गत उपाययोजना कराव्यात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा काही शहरी भागामध्ये देखील बरीच लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली राहते. आता दारिद्र्य रेषा म्हणजे नेमकं काय की कमी उत्पन्न गट. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना आपण दारिद्र्य रेषा या ठिकाणी आपण म्हणतो. या दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या ग्राहकांना मूलभूत सुविधा प्राप्त करून देणं. म्हणून या दारिद्र्य रेषेखालील अंतर्गत रेषेखाली जे लोक असतात या लोकांना शासनातर्फे कमी किमतीमध्ये धान्य, कमी किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. जेणेकरून त्यांना मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी, त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी ग्राहक संरक्षणाअंतर्गत प्रयत्न संयुक्त राष्ट्र संघटनामार्फत या ठिकाणी केला जातो. दुसरं तत्व आहे अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट. शाश्वत उपभोग राहील आणि अर्थव्यवस्था निर्माण करताना दारिद्र्य निर्मूलन, सदस्य देशांची प्राथमिक गरजांची पूर्ती व देशादेशातील विषमता कमी करणे हे उद्दिष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जेणेकरून शाश्वत उपभोगाअंतर्गत ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं, अशी अर्थव्यवस्था निर्माण करणं की जेणेकरून देशामध्ये दारिद्र्याचं निर्मूलन होईल, सदस्य देशांची प्राथमिक गरजांची पूर्तता व देशादेशांमधील जी विषमता आहे ही कमी करण्यासाठीचा प्रयत्न हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मूलभूत तत्वांतर्गत करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. पुढील तत्व आहे संशोधनाचा उपयोग. संशोधन म्हणजे नेमकं काय? संशोधन याचा अर्थ रिसर्च करणं. रिसर्च करणं म्हणजे काय? पुन्हा पुन्हा शोधून काढणं. आता पुन्हा शोधून काढणं म्हणजे नेमकं काय की ज्या गोष्टींचा शोध लागलेला आहे त्याच्यामध्ये नवीन बाबी शोधून काढणं, याला आपण म्हणतो संशोधन. इनोव्हेशन म्हणजे काय? नवनिर्मिती. का जी वस्तू जगामध्ये अस्तित्वात नाही, ज्या वस्तूची जगामध्ये कोणालाही माहिती नाही ती वस्तू शोधून काढणं, याला आपण इनोव्हेशन्स, नवनिर्मिती असं आपण म्हणतो. जसं की एखाद्या लेखकाने छानशी कविता तयार करणं, इनोव्हेशन्स. एखाद्या लेखकाने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित असताना त्याच्यामध्ये रिसर्चिंग करणं, नवीन बाबी त्याच्यामध्ये टाकणं. की जसं देशामध्ये कोविड-19ची आलेली साथ, मग याच्यामध्ये इनोव्हेशन झालं, नवीन प्रकारचा संसर्गजन्य आजार तयार झाला. पण पुढील कालावधीमध्ये या कोविड-19 येण्याची कारणं कोणती? हा संसर्गजन्य जो आजार आहे हा कुठल्या कारणामुळे झाला, याच्यामध्ये येणाऱ्या जंतूची निर्मिती कुठून झाली, हे शोधून काढणं म्हणजे रिसर्च. माहिती उपलब्ध आहे, त्या माहिती बाबत नवीन प्रकारची माहिती त्यामध्ये आणणं म्हणजे रिसर्च. रिसर्च आणि इनोव्हेशन्स म्हणजे नवनिर्मिती, त्या दोघांमधील फरक तुमच्या लक्षात आला असेल.
रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोधून काढणं, नवनिर्मिती म्हणजे नवीन शोध लावणं. आता तिसऱ्या तत्वाअंतर्गत संशोधन जे आहे, संशोधनाचा उपयोग करणं. ग्राहक संरक्षणासाठी धोरण ठरवत असताना सदस्य देशातील जी विद्यापीठं आहेत, खाजगी संस्था आहेत, यांच्या संशोधनाचा ग्राहक संरक्षणाअंतर्गत सकारात्मक वापर करून घेण्याचं काम यामध्ये केलं जातं. चौथं आहे कायदे पालन. सर्व व्यावसायिक संस्थांनी त्या देशातील संबंधित कायदे व नियमांचं पालन करावं. त्या देशात ग्राहक संरक्षणार्थ प्रस्थापित केलेले प्रमाण व मानकांसाठी योग्य त्या तरतुदी कराव्यात, जेणेकरून सदस्य राष्ट्रांच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्रांव्यतिरिक्त सदस्य राष्ट्रांनी जे काही विभिन्न प्रकारचे कायदे, विभिन्न प्रकारचे जे काही नियम बनवलेले आहेत, त्या नियमांचं त्या राष्ट्रांनी पालन करावं, यासाठीचा प्रयत्न यामध्ये केलेला असतो. पाचवं तत्व या ठिकाणी आहे की शाश्वत उपभोगास प्राधान्य. शाश्वत उपभोग म्हणजे काय, मी सांगितलेलं आहे की ज्या वस्तूंची ग्राहकांना प्राथमिक आवश्यकता आहे, अन्न, वस्त्र, निवारा, या वस्तूंची उपलब्धता करून देणं. जागतिक पर्यावरणाच्या सतत होणाऱ्या विनाशामागे विविध विशेषतः औद्योगिक देशांमध्ये असंतुलित उत्पादन या ठिकाणी कारणीभूत आहे. त्यामुळे सर्व सदस्य देशांनी शाश्वत उपभोग राहील अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण करणं. विकसनशील देशातील विशिष्ट गरजांकडे या संदर्भात विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. की शाश्वत उपभोगास प्राधान्य देत असताना बऱ्याचशा देशांमध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या वस्तू व सेवांचं उत्पादन करावं, यासाठी प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न करत असताना जेव्हा वस्तू किंवा सेवांची निर्मिती केली जात असते, तेव्हा अनेक वस्तू आणि सेवा यांपासून प्रदूषण होतं, औद्योगिक असंतुलन निर्माण होतं. औद्योगिक असंतुलन याचा अर्थ ज्या काही कंपन्या असतात, या कंपन्यांची विशिष्ट ठिकाणी स्थापना होईल. जसं सिन्नरमध्ये इंडस्ट्रीज आहे, सेज प्रकल्पांतर्गत अनेक प्रकारची इंडस्ट्रीज स्थापन झाल्या. नाशिकमध्ये इंडस्ट्रीज आहेत, मुसळगावला इंडस्ट्रीज आहे, माळेगावला इंडस्ट्रीज आहेत. परंतु आमच्या निफाड तालुक्यात इंडस्ट्रीज नाही, येवला तालुक्यात इंडस्ट्रीज नाही, नांदगाव तालुक्यामध्ये इंडस्ट्रीचं प्रमाण मिनिमम आहे. म्हणजे काय झालं, औद्योगिक असंतुलन एकाच ठिकाणी. अशा प्रकारचं औद्योगिक असंतुलन निर्माण होऊ नये यासाठीचा प्रयत्न देखील या शाश्वत उपभोग तंत्राअंतर्गत यामध्ये केला गेल्याचं दिसून येतं. यानंतर पुढील लेक्चरला आपण संयुक्त राष्ट्र संघाचे ग्राहक संरक्षणासाठी जे प्रयत्न आहेत, हा टॉपिक आपण बघणार आहोत. यामधील हे जे चॅप्टर आहे, या चॅप्टरमधील संयुक्त राष्ट्र संघटनेची 2 प्रकारची जे पॉईंट आहे या ठिकाणी आपण संपवलेले आहेत. हा जो टॉपिक आहे, हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाबतीमध्ये हा थोडा टेक्निकल पार्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनालयामधून विभिन्न प्रकारचे बुक्स मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्या बुकचं चांगलं वाचन करावं. आणि वाचन करून जर तुम्हाला लेक्चर ऐकत असताना काही त्रुटी निर्माण जर झाल्या, तर त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर संपर्क साधू शकतात, मला फोन करू शकतात. तुम्हाला येणाऱ्या अडचणींचं निराकरण 100% माझ्याकडनं केलं जाईल. तुम्हाला विषय समजला नसेल तर गुगल मीटच्या माध्यमातून आपण एकत्र येऊया. यासाठी तुम्ही सर्वांनी ग्रुप तयार केलेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा तुम्हाला एखाद्या टॉपिकचं लेक्चर जर नवीन हवं असेल तर ते लेक्चर देण्याची माझी 100% तयारी आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कुठल्याही प्रकारचं लेक्चर मी कधीही घेईल. तुमच्या सूचनांचं 100% आदर केला जाईल, याची मी तुम्हाला हमी देतो. थांबतो. धन्यवाद.